याच्याची सकाळी उठून मस्ती चालू. पाय कशाला वरती घेतलाय? तो पडायचंय का? डोंबाराचा खेळ चालू आहे. यजत नाही. इथे बटर नाईफने तो डब्बा वाजवण्याचं काम चालू आहे. यजत ब्रास बँड या नळाजवळ यजत खूप वेळ खेळतो. रविवारचा बाजार लॉक उघडण्याचे प्रयत्न चालू आहे तिथं. हे साखर सांडवली आहे सगळी आणि आता मी त्याला म्हटलं यजत लय डाकलेत. आम्ही गेलो तेव्हा ढगाळ वातावरण होतं. कसले ट्रॅफिक आहे रे इकडं. बस ट्रॅफिक. पाऊस पडल्यानंतर ना वातावरणात खूप छान होत. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू यजता नाईस व्लॉग. हे माकड 6:30ला उठून बसले आणि आता त्या काट्याने पपई खायची. त्याच्यामुळे मला पण एवढ्या लवकर उठावं लागलं. खूप झोप येत होती मला पण त्याने काय झोपू दिला नाही. मी त्याच्या साईडला खेळणी टाकला होता की म्हटलं खेळाला खेळणीसोबत मग मी झोपते थोडा वेळ. आणि आता त्याला ना ट्रॉली उघडता येतात तर त्याचे उद्योग चालू आहेत. ट्रॉली उघडून तर सगळ्या प्लेट खाली घेतल्यात. आता चमचे खाली घेण्याचं काम चालू आहे वरच्या कप्प्यातनं. पहिलं त्याला ट्रॉली उघडता येत नव्हतं. आता दिवसेंदिवस माझी लाईफ अवघड होत चाललेली आहे. ॲक्टिव्ह काय काय करतोयस? पपई कोण खाईल? कोण खाईल ती पपई? तेव्हा काहीतरी काढायचं नाही चालू. एवढ्या लांबचा हात जाणार आहे का? खाली पाय बघा ना, कशी बुद्धी चालती एवढ्या एवढ्या वयात, काय कळत नाही मला. पाय कशाला वरती घेतलाय? तो पडायचंय का? यजतची इव्हिनिंगची जर्नी चालू आहे त्याच्यामुळे यजत खूप लवकर उठतो आणि मला पण त्याच्यासोबत उभं राहावं लागतं. आणि तो आता त्याला सध्या सवय होतीये तर तो कधी कधी 2 वेळा 3 वेळा उठतो रात्री आणि मला एक 15 ते 20 मिनिट त्याला द्यावे लागतात. त्याच्यामुळे माझी एवढी प्रॉपर झोप होत नाही आणि मला सकाळी जागच येत नाही. पण तो 6, 6:30, 7च्या मध्ये कधी पण उठतो आणि मला पण त्यानंतर उठावंच लागतं. कारण पहिले ऑप्शन होता की फीड केलं की तो परत झोपायचा, पण आता माझ्याकडे तो ऑप्शन नाहीये. सो मला त्याचे टँट्रम सहन करावे लागते. यजतला सकाळी उठल्यानंतर ना लगेच खाऊ घालावं लागतं कारण रात्री बराच गॅप पडलेला असतो आणि त्याला खूप भूक लागलेली असते. त्याच्यामुळे त्याची चिडचिड होते म्हणून मला उठल्या त्याला काहीतरी खाऊ घालावं लागतं. बाहेर येऊन फिरून आल्यानंतर ना यजत तिथे झोपला होता आणि त्यानंतर ना आम्ही शॉपिंगला गेलो होतो. आल्यानंतर ना मी यजतसाठी हे पोटॅटो वेजेस बनवले आणि वरण भात लावला कारण यजतला थोडंसं हेवी डिनर खाऊ घालावं लागतं म्हणजे त्याला रात्री भूक लागणार नाही. तोपर्यंत सागर त्याला खाली खेळवत होते. आणि आज रविवार होता तर रविवारी आमच्या इथे बाजार असतो तर मी खूप दिवसांनी आज भाजी आणण्यासाठी या बाजारात गेले होते. सध्या यजतला या चावीचं ऑब्सेशन आहे. तो दिवसभर चावी घेऊन फिरत असतो घरामध्ये आणि त्याला जिथे पण लॉक दिसतात त्याला ते उघडायचे असतात. तर इथे लॉक उघडण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि जेव्हा पण आम्ही बाहेरून येतो तेव्हा यजतला घरात यायचं नसतं. तो असा पळून जातो किंवा जर कधी मी दरवाजा ओपन केला तरी पण तो असा पळून जातो. आणि त्याला हा जिना चढायला आवडतो तर त्याला त्या जिन्याचा रोड पण माहीत झालाय. आता तो बरोबर जिन्याजवळ जातो आणि ते चढत बसतो. फिरून आल्यानंतर मी त्याला झोपी लावलं होतं तर इथे तो खूप गाढ झोपलाय कारण तो सकाळी 6लाच उठलेला होता. आणि इथे जी त्याची ती ट्रान्सफॉर्मर कार आहे त्याच्यासोबत तो खेळतोय. मी ती तोडत होते कारण ती धडकल्यानंतर खूप छान गोल फिरते ओपन होऊन. मला ते
कॅप्चर करायचं होतं, पण हा माणूस मध्ये येऊन बसलाय त्या कारच्या. आज फादर्स डे होता, तर मग सागरच्या शॉपिंगसाठी आम्ही डिकॅथलॉनला गेलो होतो आणि डिकॅथलॉनला जाऊन यजात खूप खुश होता, कारण त्याच्यासाठी सगळं खूप नवीन होतं. खूप सारे बॉल होते तिथं, वेगवेगळ्या सेक्शन मध्ये बॉल ठेवलेले होते आणि त्याला ते बॉल पाहून असं वाटत होतं की मी काय खेळू आणि काय नको. तो प्रत्येक साईजचे बॉल घेऊन खेळत होता आणि ते जे फुटबॉलचे बॉल होते ते थोडे हेवी होते, पण तरी पण त्याला ते उचलून खेळायचे होते. तर त्याने आज डिकॅथलॉन मध्ये खूप एन्जॉय केला. ऍक्च्युली जाताना त्याला झोप आलेली होती, कारण तो सकाळी लवकर उठून लवकर झोपलेला होता, पण तिथे गेल्यानंतर ना तो एकदम फ्रेश झाला आणि खूप छान खेळला. लहान मुलांना त्यांच्या प्लेसला नेलं की ते खूप खुश होतात, तर तो मस्त मजा करत होता. मला ऍक्च्युली त्याच्यासाठी काही खेळणी घ्यायची होती, जसं की बॉल, परत बॅट, जी पाहिली इथे मी ती, पण सागरने मला काय घेऊ दिली नाही, कारण त्यांचं म्हणणं होतं हे अजून लहान आहे आणि त्याच्याकडे ऑलमोस्ट 6 ते 7 बॉल आहेत घरात. ही बॅट घ्यायची होती ऍक्च्युली मला, ही खूप मस्त होती, सॉफ्ट एकदम, पण माझा काय प्लॅन सक्सेसफुल झाला नाही, कारण मला ते घेऊ दिलं गेलं नाही. याच्यात या बॅट सोबत ऑलमोस्ट हाफ एन आवर तरी खेळला असेल, तोपर्यंत सागरची शॉपिंग चालू होती. इथे याच्यात ते दोन्ही पण बॉल 2 हाताने पकडायचा प्रयत्न करतोय. ते ऍक्च्युली बास्केटबॉलचे बॉल आहेत आणि हेवी आहेत खूप, पण त्याला नाही ते उद्योग करायला खूप आवडतं, त्याच्यामुळे मग त्याची मस्ती चालू होती. आज इथल्या एसीला काहीतरी इश्यू होता, तर खूप गरम होत होतं, पण तरी पण गर्दी काही कमी नव्हती. जेव्हा पण सॅटर्डे संडे किंवा इतर वेळी पण डिकॅथलॉनला गेलं तर खूप जास्त गर्दी असते. आणि सॅटर्डे संडे मुलं जास्त असतात, लहान मुलं, कारण फ्री ट्रायल साठी आलेले असतात. सायकल्सच्या फ्री ट्रायल किंवा यजतने जी बॅलन्स बाईक घेऊन पुढे दिसेलच तुम्हाला, तो ती खेळलाय, त्याच्यात ट्रायल, असं बरेच मस्ती चालू असते लहान मुलांची. त्यामुळे मला याच्यात जास्त लक्ष द्यावं लागत होतं, कारण तो कुठे पण फिरतो आणि छोटा आहे, त्यामुळे दिसला पण पाहिजे, कोणाला धडकला वगैरे नाही पाहिजे, तर त्याच्या मागे मागेच फिरावं लागत होतं. त्याने मला काय माझी शॉपिंग करता आली नाही. आणि ही जी बॅलन्स बाईक होती तिची प्राइस होती 5000 रुपीज, आणि माझं असं होतं की मला ही याच्यातला बॅलन्स बाईक घ्यायची, जी आम्ही आत्ता नाही घेतली आहे, कारण त्याला ती जी गाडी घेतली आहे त्यासोबतच तो अजून एवढं व्यवस्थित खेळत नाही, तर त्याला जेव्हा समजेल तेव्हा आम्ही बॅलन्स बाईक घ्यायचा नक्कीच विचार करू. पण ती खूपच कॉस्टली आहे. सागरचं म्हणणं होतं की कॉस्टली तर माझी सायकल पण नव्हती जी मी लास्ट पर्यंत यूज केली आहे. याच्यात सुद्धा काही पण दिसलं, जसं की ही जी ट्रॉली आहे, तर ही तो ती पुढे सरकत होता आणि तो असं प्रत्येक गोष्टी सोबत खेळतो घरात. ते बकेट, खुर्ची असेल किंवा त्याची जी नवीन घेतलेली ती पुष्कार आहे ती असेल, तो असंच खेळतो. आणि आज पुण्यात पहिला पाऊस पडलाय आणि आमच्या बिल्डिंग खाली त्याच वेळेस मिरवणूक चालू होती, तर त्यांनी क्रिकेटचा कुठला तरी कप जिंकला होता, म्हणून त्यांची मिरवणूक चालू होती. पण मला असं वाटलं की हे लोक पावसाचं स्वागत करतात, म्हणून मी याच्यातला घेऊन खिडकीत गेले आणि आम्ही दोघं पण खाली पाहत होतो. हे स्पिन जे आहे हेच मला कॅप्चर करायचं होतं, जे झालं फायनली. पाऊस थांबल्यानंतर ना आम्ही गेलो दुर्गा कॅफेला, जे आमच्या घराच्या जवळ आहे. आम्ही 2 व्हीलरवर गेलो होतो, पण याच्यात 2 व्हीलरवर नेण्यासारखा नाहीये. तो मध्येच पाय बाहेर काढतो, हात बाहेर काढतो, कधी कधी पूर्णच बाहेर येतो, तर त्याला खूप सांभाळावं लागतं. त्यापेक्षा त्याला कारमध्येच नेलेलं परवडतं. आणि नेमकी त्या कॅफेच्या बाहेर रोड आहे आणि तिथे कार लावायला एवढी जागा नसते, म्हणून मग आम्ही पहिले घरी आलो आणि त्यानंतर ना परत वापस गेलो. तर इथे दुर्गा कॅफेला आम्ही कोल्ड कॉफी पिली. आल्यानंतर ना ही लहान मुलं क्रिकेट खेळत होती आणि सागर पाहत होते की ते कसं खेळतायत ते. आणि याची सध्या एक फेवरेट हॉबी आहे काही पण पुश करायची. तर तुम्हाला यजत आणि आईचे ब्लॉग पाहायला आवडत असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्लीज लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. धन्यवाद.